खान सरांनी सरकारच्या विरोधामध्ये असं कृत्य केले ज्यामुळे आता खान सरांना जेलची हवा खावा लागणार, अटक होणार। खान सर क्लासमध्ये जे करत होते त्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली। असं आपण म्हणत नाहीये, काही मीडिया चॅनलनी दावे केले आहेत आणि ते मीडिया चॅनल कोणाचे आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। पण खान सरांनी असं क्लासमध्ये काय केले ज्यामुळे त्यांना अटक होणार, तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊ। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज खान सरांना कोण ओळखत नाही, प्रत्येक मुलगा प्रत्येक विद्यार्थी त्यांना ओळखतो। व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक ऐका, कारण की या व्हिडिओमध्ये त्यांना अटक का होणार आहे, त्यांच्यावरती केस का दाखल झाली, त्या संपूर्ण घटनेचा उलगडा होणार आहे। बिहारची राजधानी पटना, देशामधील लाखो विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी हे शहर मोठं केंद्र मानलं जातं। आणि या शहरामध्ये कोणाचं नाव जर सर्वात जास्त चर्चेत असेल तर ते म्हणजे खान सर। आज आपण नीटचे क्लासेस असो, UPSCचे क्लास असो, त्या सर्व क्लासची फी भरपूर असते, पण खान सर मात्र एकदम कमी खर्चामध्ये पोरांना शिकवण देतात। तेही अगदी अवघड विषय एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणारे आणि सोशल मीडियावरती त्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ, त्यामुळे संपूर्ण देशामध्ये त्यांच्या शिकवणीची चर्चा होत असते। पण ज्या ठिकाणी हे खान सर पोरांना शिकवतात त्याच क्लासवरती 2 जूनच्या रात्री काही लोकांनी हल्ला केला। आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना वाटेल क्लासवरती हल्ला झाला आणि त्यामध्ये खान सराला अटक होण्याचा प्रश्न काय, पण इथूनच सर्व खेळ सुरू होतोय। सर्वांनी सविस्तर ऐका। ग्लोबल स्टडीज नावाचं त्यांचं कोचिंग क्लास आहे। 2 जूनला नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्दळ संपल्यानंतर रात्रीचा वेळ होता, पण त्याच दरम्यान अचानक तरुणांचा एक गट खान सराच्या कोचिंग क्लासच्या बाहेर जमा झाला आणि पुढच्या काही क्षणामध्येच तेथील वातावरण बिघडलं। त्यांच्या क्लासवरती विटा दगड फेकले जाऊ लागले, कोचिंग क्लासचे पोस्टर फाडले। त्यावेळेस तिथे ड्युटीवर असलेल्या सिक्युरिटी गार्डने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सिक्युरिटी गार्डला देखील मारहाण करण्यात आली। त्या हल्ल्यामध्ये तो सिक्युरिटी गार्ड देखील जखमी झाला। या घटनेनंतर खान सर माध्यमांसमोर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली, माझ्या क्लासला बदनाम करण्यासाठी काही लोकांनी जाणून बुजून माझ्या क्लासवरती हल्ला केलाय। एवढंच नाही तर त्यांच्या क्लासवरती गोळीबार केल्याचा आरोपही झाला। खान सरांनी माध्यमांना सांगितलं त्यांच्या क्लासवरती 8 ते 9 गोळ्या फायर करण्यात आल्या। आता या ठिकाणी खान सराच्या कोचिंग क्लासवरती हल्ला झाला, कारण होतं त्यांची वाढती लोकप्रियता, त्यांच्या क्लासच्या विद्यार्थ्यांना मिळालेलं यश आणि कमी पैशामध्ये दिलेली शिकवण। त्यामुळे जास्त विद्यार्थी खान सराच्या कोचिंग क्लासला जायचे आणि त्यांना पाठिंबा द्यायचे। बरेचसे विद्यार्थ्यांना कमी पैशामध्ये शिकवण मिळत होती, त्यामुळे बऱ्याचशा क्लासेसवरती याचा परिणाम होत होता आणि त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून हा हल्ला घडवून आणण्यात आलाय। या आरोपानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। खान सराच्या कोचिंग क्लासच्या काही अंतरावरती असलेल्या ज्ञानबिंदू कोचिंग क्लासच्या संचालकला ताब्यात घेतलं। CCTV फुटेज आणि इतर पुराव्याच्या आधारे काही लोकांची ओळख पटवण्यात आली। चौकशीमध्ये हे समोर आलं, ज्या लोकांनी खान सराच्या कोचिंग क्लासवरती दगडफेक केली होती, पोस्टर फाडले होते, त्या सर्व लोकांचा संबंध ज्ञानबिंदू कोचिंग क्लासेसशी होता। पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला। ज्ञानबिंदू कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावले। या उलट त्यांनी खान सरांवरतीच आरोप केला। त्यांनी सांगितलं की खान सरांनी मला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी हा संपूर्ण कट रचलाय। 3 जूनला पोलिसांनी सांगितलं खान सराच्या क्लासेसवरती कोणताही गोळीबार झाला नाही। तेव्हा लोकांना वाटलं की हे प्रकरण इथंच शांत होईल, पण 4 जूनला एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आणि हा व्हिडिओ ज्ञानबिंदू कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी दिला होता। त्यामध्ये दाखवण्यात आलं, खान सराच्या कोचिंग क्लासवरती जे गोळीबार झाले होते ते हल्लेखोरांनी केले नव्हते। खान सराचा जो कोचिंग क्लासचा सिक्युरिटी गार्ड आहे त्यानेच आपल्या रिव्हॉल्वरमधून काही फायरिंग केली होती। त्यानंतर पोलिसांनी मात्र आपल्या तपासाची दिशा बदलली, त्या सिक्युरिटी गार्डला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी झाली आणि त्यांनी कबूल देखील केलं आपल्याच रिव्हॉल्वरमधून त्यांनी फायरिंग केली होती। यानंतर मात्र पोलिसांनी खान सराच्या विरोधामध्येच FIR दाखल केली। त्यावरती खान सराने स्पष्टीकरण दिलं, माझ्या क्लासवरती दगडफेक झाली, माझ्या क्लासचे पोस्टर फाडले गेले, गोळीबार देखील झाला, पण हे गोळीबार कोणी केला मला माहिती नाही। सिक्युरिटी गार्डने देखील दावा केला, त्या ठिकाणी 7 ते 8 जण होते, कोणी दगड फेकत होतं, कोणी विटा फेकत होतं, त्यामुळं स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी मला गोळीबार करावा लागला। त्यानंतर खान सराचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला, त्यामध्ये ते पुस्तकांवरती हात ठेवून विद्यार्थ्यांसमोर शपथ घेत आहेत। त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना सांगताय, मी जे काही सांगितलं ते सत्य आहे। ते म्हणतात माझ्या क्लासचा उद्दिष्ट फक्त पैसा कमावणं नाहीये।
अगदी सामान्य विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शिक्षण घेता यावे म्हणून मी माझ्या क्लासची फी कमी ठेवली आहे. यानंतर मात्र या सर्व प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं, कारण की काही दिवसा अगोदरच आज तक टीव्ही चॅनलच्या न्यूज अँकर अंजना कश्यप यांनी खान सराबद्दल आणि यूट्यूबवरती शिकवणाऱ्या ऑनलाईन शिक्षकांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते, हे 1.5 कवडीचे शिक्षक, यांना काहीही अक्कल नसते, फळ्यावरती काहीतरी लिहितात आणि विद्यार्थ्यांना आणि जनतेला वेड्यात काढतात. यानंतर काही लोक म्हटले, खान सराला टार्गेट केलं जातंय, जाणून बुजून त्यांना बदनाम केलं जातंय. तर काही लोक असंही म्हणतात, ते एकदम कमी खर्चामध्ये मुलांना शिकवतात, त्यांच्या क्लासची फी देखील कमी असते, त्यामुळे बाकीच्या दुसऱ्या क्लासला मोठी अडचण निर्माण होते. कमी फी असल्यामुळे जास्त विद्यार्थी खान सराच्या क्लासमध्ये जातात. काही लोक तर असंही म्हणतात, खान सर अनेक वेळा केंद्र सरकारच्या विरोधात बोललेत, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली, त्यामुळेच त्यांना आणि त्यांच्या क्लासला टार्गेट केलं जात आहे. आता सध्या तर या प्रकरणाचा तपास चालू आहे आणि शक्यता हीच सांगितली जाते, खान सराला अटॅक होणार आहे. पण तपासामध्ये हे स्पष्ट होणं गरजेचं आहे, गोळीबार कोणी केला आणि कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला, त्यानंतरच यापुढील कारवाई होईल. पण आपल्याला या सर्व प्रकरणावरती काय वाटतंय, खरंच खान सराला बदनाम केलं जाते का? का तो गोळीबार झाला तो खान सराच्या आदेशावरूनच झाला होता, किंवा त्यांची बदनामी करायची म्हणून त्यांच्यावरती खोटे आरोप लावले जातात? या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.